मात्र बीडमधून तू गावाकडे जाऊन कमळाला मतदान का केलं म्हणून बीडमध्ये घरावर दगडफेक करत हल्ला करण्यात आलाय। त्यावेळी घरासमोर लावलेल्या कारची देखील तोडफोड करण्यात आली। त्यानंतर घरात घुसून अशोक राऊतमारे यांना बेदम मारहाण करत सामानाची नासधूस करण्यात आली। या घटनेमुळे मात्र बीड शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान या प्रकरणी आता बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनिल पाटील, दादा सोनवणे, दादा यादव आणि अन्य 2 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। कलम 307 अन्वये हा गुन्हा दाखल झाला। बीड शहरातील ही घटना आहे। कारची तोडफोड करण्यात आली, घरातील सामानाची नासधूस करण्यात आलेली आहे आणि भाजपला मतदान केलं म्हणून हा घरावर हल्ला करण्यात आला। त्यांच्या घरावर दगडफेक केली आणि त्यांना दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये ते जे कुटुंब होतं अत्यंत भेदरलेल्या स्थितीत होतं। तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। त्यांनी कमळाला मतदान का केलं, कमळ या चिन्हाला, म्हणून आम्ही तो गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक आरोपी देखील अटक केलेले आहे। बाकीचे आरोपी हे फरार आहेत, त्यांचा देखील आमचा शोध चालू आहे।